उद्योग मंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीतील बैठक आता ती निष्फळ ठरल्याचं कधी सूत्रांनी ही माहिती दिली आहे। एसटी संपावर कोणताही तोडगा बैठकीत निघाला नाहीये। ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांची गैरसोय नको यासाठी उदय सामंतांनी विनंती केली। मात्र जोवर मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर संपावर आम्ही ठाम आहोत अशी एसटी कर्मचारी संघटनांनी भूमिका घेतली आहे। कृती समितीकडून हा संप सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आलाय। उद्या संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कृती समिती चर्चा करणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सागर, बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही असं कळतंय, काय अपडेट्स? आता ही बैठक थोडा पूर्वी संपलेली आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे प्रतिनिधी प्रसार माध्यमांसमोर नेमकं कारण काय, कोणत्या विषयांवर तोडगा निघाला नाही हे स्पष्टीकरण देतीलच। पण तुर्तास तरी उदय सामंत यांनी जी बैठक बोलवली होती त्या बैठकीमध्ये तोडगा निघाला नाही अशी प्राथमिक माहिती उपलब्ध होती। एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रामुख्याने ज्या मागण्या आहेत की वेतनवाढ असेल, दुसऱ्या ज्या ठिकाणी ते मुक्कामी आहेत तिथे सेवा सुविधांचं उपलब्ध करून देणं, खासगी ज्या बसेस आहेत त्याची अतिरिक्त पुरवठा केला जाऊ नये, तसंच इतर ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात तुर्तास तरी तोडगा निघाला नसल्याची माहिती उपलब्ध होती। उद्या मुख्यमंत्र्यांच्याच उपस्थितीत आता यावर अखेर तोडगा निघेल का, तिथे काही त्याच्याबाबतचं सोल्युशन निघतंय का हेही पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे। निश्चितच सागर, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच। तुर्तास धन्यवाद।